अरे राम राम हो मारुतराम. बाबा कुठची आहे म्हणलं तयारी बाबा लगे टकाटक होय म्हणलं कुठं चालले. अरे कुठं जायला लावतो रे बा सकाराम हा? अरे गावा हिंडू हिंडू म्हणलं राजा थकलं ना माणूस. अरे आपल्या म्हणलं पिंट्याचं लग्न नाही होऊ लागलं ना. पोरगी म्हणलं राजा सापडूच नाही लागली. एवढे म्हणलं भाव वाढले पोरीवाल्याचे. अरे बापरे बाबा काय करावं म्हणलं समजूच नाही लागलं ना. डोकं राजा कामच नाही करत म्हणलं हा? काय करावं रे. पाय ना एखादी पोरगी असन तर असं असते म्हणलं मग ते मारुती. हा पहिले तर म्हणलं तो आल्या पुराणं भल्ले चवणे केले बे. हे पसंत नाही माया ते पसंत नाही माया. मग आता घे ना. आता बसला ना मग असं असते का. अरे मी म्हणलं तवाय म्हणत जाव रे बाबू पिंट्या करून टाक रे. हा पोरगी चांगली आहे रे, शिकली सवरली आहे, घरच्या कामात नाही हुशार आहे. आणखी काय पाहिजे बे. हा नाही 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 माया पसंतच नाही, माया पसंतच नाही. आणि आता काय लेका तू करा बहीण बल्ला बाजी नाही चिंतू हा. अबे झालेल्या गोष्टी म्हणलं का सोडून दे ना आता. एखादी पोरगी असन तर पाय राजा आहे पा म्हणलं कशी चालते ना. टेन्शन नको घेऊ म्हणलं. अरे पण मारुतराव तुमचा पिंट्या राजा हो तोच आहे ना. त्याच्यानं मला जरा वाद येतात का नाही. अरे सोयरीक मध्ये मला हेले बोलू नको म्हणलं तर तिथं अत्र बोलते का भाऊ सुडचा. त्याला म्हणलं फक्त तेवढं समजावून सांगा लागतं बा. ते म्हणलं तोत्र आहे या कारणास्तव. त्याला म्हणलं पोरगी भेटणं मुश्किलच आहे बा. अरे मुश्किलचं काय मी सांगतो ना. पिंट्याचं लग्न म्हणलं होणेच नाही. अरे ती या बहीणचा चुक्या मारला भोसूटचा हा. बहीण का दलिंदर हा. खरं तर म्हणलं तू आजानला का मला पोराचं लग्न नाही होऊ लागलं भे हा. अबे कोणा सोयरी केले का म्हणलं निरा दलिंद्री फाईल होत राहते का. बहीण लेखाचं मला दिलं किती वेळ समजावा. हे असं आहे ते तसं आहे. मी म्हणतो काय काम आहे तुला सांगायचं मी हा. एवढा म्हणलं मोठेपणा काय करावं लागते तुले. तसं नाही ना मारुतराव. अरे काय आपला सिक्का खोटा आहे ना. मग जरा असं म्हणलं आपल्याला लवती घ्यायला लागणार नाही का. आता तुम्ही जर म्हणलं समजा कुठे मुजऱ्यास करतो तर म्हणलं बजेट बसणार आहे का. तुमच्या म्हणलं कुठल्या मुजऱ्या पाहिजे तुमच्या पोराचं म्हणलं लग्न होऊ नाही लागलं. हा हा त्याचं बिल म्हणलं तुम्ही दुकानावर कायले फाडू राहिले. काय हे राहिले एक बोलणं आपलं. घ्या म्हणजे माहीत चुकी आहे हा. नाही माहीत चुकी आहे ना. अरे तुमचा का म्हणलं का खर्च कमी केला का भावा म्या. तुम्हाला दारू म्हणलं दारू खाले म्हणलं खाले. बापा 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 काय हेच करावं म्हणलं तुमचा. अरे सर्वात जास्त म्हणलं तुम्ही तर म्हणलं एवढं डुबवलं भावा. निरा म्हणलं मा पैशावर मजा केली ना. चांगलं म्हणलं दूरचा सोयरी का पाहिलं तुम्ही. येशी का गाडी पाहिजे की तुम्हाला नाही काऊन का म्हणजे काय तर ते हे इज्जत वाढतं म्हणते पोराची हा. अरे बाबा का पैसा जाणं होय का काय होय. निकार राजा पैदल करून टाकलं ना. आणि सोयरीक म्हणलं या काही नाही जोडली या काही नाही जोडली ना. कसं आहे कडे मारुतराव बोललो तर म्हणलं हे पहा तुम्हाला राग घ्या. तुमचं काम कसं झालं माहित आहे का. तुमचं काम झालं म्हणलं बकरीच्या शब्दासारखं. ना माशी आणत ना ढुंगण झाकत. अरे तुझ्या बहीण लेखा भोपळ सुट्या. अरे काय राजा तुकाराम. अरे कुकडे बोलता का भावा. ए तर राजा कायच करावं तो आलं. बरं हे तुकाराम पाहिलं का एखादी पोरगी असन तर का काय का तुमच्या बसल्या का म्हणजे हाय ना लय सोयरी का आहेत ना. बर 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 टेन्शन नको घेऊ. मला एक सोयरी आहे. हो सदू पाटलाची पोरगी आहे म्हणलं. तर पोरगी पाहायला सुंदर आहे म्हणते. तर म्हणलं तेवढी पोरगी म्हणलं पहिलं आम्ही पाहून येतो आणि मग म्हणलं समजा आपण निकाल देणार जाऊ नाही का. बाबा चालते ना मग या ना पाहून या ना. अरे हो पण ते आता कसं आहे म्हणलं हे निर या ना म्हणल्यानं होते का. तिथं म्हणलं जा लागन पहा लागन आपल्याला आहे ना. घरची म्हणलं या आपलं सकारामची गाडी न्या लागते. त्यातनी म्हणलं वता लागन तेव्हा कुठं बजेट बसन ना. हो समजलं. म्हणजे आजचाच थोडी राहतो म्हणलं तुमचा संग. किती पाहिजे दे ना 1000 खांड भागून टाकतो. 1000 खांड मध्ये घे बा 1000 खांड घे. म्हटलं नाही हो किरकिरे भाऊजी. कोणाचा निरोप गुरु वाजला का म्हटलं. तुम्हाला म्हणलं आमच्या सिंगी बद्दल सांगितलं होतं ना एखादं पोरगा पहा म्हणून बा. तर काय आला का म्हणलं एखादं निरोप गुरु का नाव का म्हणलं तुम्ही कोणाला सांगितलं बा पोरगी आहे बा असं तसं म्हटलं. काय आहे म्हणजे होतं का म्हणलं या वर्षात. आता कसं आहे हे म्हणलं सोयरिकीचे काम आहेत वहिनी. हो यातनी म्हणलं अशी घाई गडबड जमत नाही ना. हे का म्हणलं काका मॅगी होय का 2 मिनिटात बनवून देईन ना. तसं काम नसतं याचं काम म्हणलं कसं आहे म्हणजे मुरमुरू खायला लागत असते. नाही तर जिंदगीभर भारी जाते म्हणलं. हो हा ते कसं असते समजा सुद्धा केलं तर देवानं केलं आणि खराब केलं तर मग समजा मनातल्या माणसानं केलं. असं असतं ना ते. निकाल बिल म्हणलं मग त्या मनातल्या माणसाला फाडून देतात ना. अरे समाधान म्हणलं तू काल सांगे ना मला संध्याकाळी ते कोणाचा तरी आपलं हे सकारामचा आणि त्या तुकारामचा फोन आलता म्हणून. तर त्याला काय म्हणलं समजा त्याला बोलावून घ्या ना मग आज. सदू पाटील
अरे आम्हाला म्हणलं राजा पूर्ण बोलू तर देत जा बाबा. एवढा सकाळी म्हणलं मी तुमच्या घराकडे कायसाठी आलो, तुम्हाला सांगायलाच आलो की बा समजा 2 माणसं येत आहेत बा, है ना. तेले काही आपल्याला समजा पोरगी दाखवायची नाही आहे, पण समजा म्हणजे बोलचाल करासाठी 2 माणसं येऊ राहिले तर तेच होय ते आपलं सकाराम तुकाराम, ते म्हणलं दोघे जण येऊ लागले तर कसं आहे समजा म्हणजे काय ते. आणि समजा आपण बोलून घेऊ पोरगा आहे म्हणते तर आपलं शेजारचं गाव नाही का आपला मारोतराव, त्याचा पोरगा आहे म्हणते. पोरगा आहे चांगला आहे म्हणते, कामधंद्याचा आहे, होत करू आहे, प्रॉपर्टी आहे म्हणते घरी चांगली. तर म्हणलं ठीक आहे बा पाहून घेऊ. पण म्हणलं बा या गट आहे म्हणलं माले. मी म्हणलं मनातल्या माणसाले पोरगी दाखवत नाही. जेव्हा म्हणलं पोराचा बाप म्हणलं पोराच्या घरचे येण तेव्हा म्हणलं त्याला पोरगी दाखवतो मी. असं 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 हो ना. नाही बरोबर आहे ना. म्हणजे मधातल्या माणसाला कशी काय पोरगी दाखवणार आहे हो काम ना धाम. म्हणजे ज्याच्या घरी म्हणलं पोरगी पाठवायची आहे त्याच्यातलं म्हणलं एक तर लागण ना भावा. हो ना. नाही 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 ते बरं केलं म्हणलं तुम्ही. हा ते तसेच म्हणत म्हणले. पण समजा त्यानं आणखी एक प्रश्न केला तर म्हणे बा पोरीत काही फॉल्ट आहे का म्हणे, आहे ना. तुम्ही जे म्हणे समजा आता घरच्याच्या समोरचे पोरगी दाखवता म्हणता म्हणे तर पोरीत काही फॉल्ट आहे का बा. त्यानं मला असं सर्रास विचारलं. म्हणलं पागड्या हो म्हणलं आमचे काही फसवायचे कामं नाही आहेत, है ना. पोरगी म्हणलं तुमच्या समोर राहीन, तुमच्या डोळ्यानं पाहून घ्यायचं, नंतर आम्हाला म्हणायचं नाही. अरे ते बहीण फॉल्ट आहे का म्हणे. नाही रे समाधान लेका भूपेश होत्या तो आम्हाला त्याला काही सांगितलं तर नाही लेका. पायजोले का म्हणलं मायास पाटीतले का चाकू खूप असती. घ्या है ना. अरे कुत्र्याचा शेपूट म्हणलं किती सारखं करा आकडी ते हेकडंच म्हणलं. अरे काय राजा सदू पाटील बस बाबा एवढं म्हणलं तुमच्यासाठी काम केलं म्या राजा. आणि बस म्हणलं मला हेच ऐकायला लावसान का. नाही म्हणलं हेच मला कानावर येन का. हेच करावं राजा. झालं हे पा त्याला फोन करतो म्हणलं, सांगून देतो येऊ नका म्हणून. आम्हाला म्हणतो लग्न नाही करायचं म्हणतो. नाही हो बापा समाधान भाऊजी, हे माणूस आहे तर भल्ला आहे ना. अहो काय काम आहे म्हणलं तुम्हाला मनात बोलायचं हो. त्याला म्हणलं त्याच्या मनानं करू द्या ना. बापा करे ना म्या कुठं नाही म्हणलं द्यायले. बस फक्त तेवढ्याच गोष्टीत पास आहे म्हणलं तुम्ही. एक तर म्हणलं बरोबर तुम्हाला शोधता नाही आलं वा. अहो त्यानं म्हणलं आपल्याला 17-60 सोयरी का दाखवलं ना. एखाद्या माणसानं म्हणलं ते स्वतः कामधंदे सोडून आपल्याला दाखवले असता का. दाखवले असता का म्हणलं. तुले काय सांगू आता जवळपास म्हणलं त्यांना या सोयरीगीतनी ₹1,00,000 जमवले असं म्हणलं. किरकिऱ्या होई ना ते. कायले भोकायले कामाला जाते ते. काय म्हणलं सदू पाटील. हे म्या कुठं काय म्हणलं बा. बरं पाना मग ते पाहुण्याला फोन करून. का रे वासुदेव लेका सोयाबीनचे भाव त्याला का बहीण 7,000 गेले म्हणते का. बहीण राजा सांग बरं ले का. अरे जेव्हा म्हणलं कास्तकारापाशी सोयाबीन राहते तेव्हा 4 आणि 4,500 रुपये भाव राहते. आणि हे म्हणलं सोयाबीन जसं खतम झालं कास्तकाराजवळ डायरेक्ट 7,000 रुपये भाव. चांगले का आपल्यासारखा कास्तकार म्हणलं सोयाबीन बाकी ठेवू शकते का. आपल्या मागले का म्हणलं लागण तेवढं देणं घेणं राहते तर. आणि काय पत्र ठेवतं म्हणलं. लेका दसरथ हे असंच आहे म्हणलं. अबे कास्त करायचं लेका निरा मरण चालू आहे रे बा. काय करता सांग म्हटलं आता. अबे महापाशी म्हणलं लेका किती होतं सोयाबीन 1 नंबरचं होतं म्हणलं. सांग मला 4,500 भाव भेटला रे. आता म्हणलं 7,000 जर भेटला असता तर सांग निकाल करता नील झाला असतं म्हणलं मला. काही नाही सारखाच आहे रे बा. शेवटी म्हणलं किती काही केलं ना तर पैसाले पानं 3च आहेत. काय म्हणजे बा मजाक नाही. कास्तकाराचे येल्यावर येले चालू आहेत ना. तू सांग मला म्हणजे कोणता कास्तकार हे आहे रे बा. काही पाहिलं की म्हणलं कास्तकाराच्या मागं बोकाच आहे. याचे द्यायचे आहे त्याचे द्यायचे आहे. आणि म्हणलं त्याला जरासं बी बियाणे भरा तर म्हणलं की समजा तोंड वासाच लागते. हाय का हो 50 हाय का हो 10 म्हणून. पण दसरथ तुला एक सांगू का. जोपर्यंत म्हणलं भारतातला कास्तकार सदन होत नाही ना तोपर्यंत म्हणलं भारताची प्रगती आहे बा मुश्किलच आहे म्हणलं. अरे वासुदेव अरे कोणाची गाडी होय म्हणा बाबा. अँबेसेडर कार आले म्हणलं आपल्या गावात. वहीन राजा म्हणलं कोणता नेता गीता आला का रे. अरे का रे वासुदेव पाहुणे कोणाच्या घरी आले म्हणा बाबा. राम म्हणलं पाहुणा. आता पाहुणं आम्ही काय जा राजा. पाहुणं तुम्ही आले ना आमच्या गावात. बोला काय सेवा करू तुमची. हो आता एका हिशोबानं तुमचंही खरंच आहे म्हणा. मी काय म्हणतो या गावाचं ना म्हणलं फुकटपूर आहे का म्हणलं. अरे नाही ना हो हे फुकटपूर नाही म्हणलं हे उसनपूर आहे म्हणलं. तेच तर म्हटलं. अरे आम्हाला म्हणलं उसनपूरला जायचं होतं. इथं म्हणलं हे आहेत ना आपले सदू पाटील. तर त्याची पोरगी आहे म्हणते लग्नाची. तर म्हणलं आम्ही ते पोरगी पाहायला आलतो म्हणलं. अरे 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 खाऊन हो पाहुणं खाऊन मला लय पडती आली का तुमच्यावर. अरे काय राजा म्हणलं तुमचा आहे का मुलगा.
हो आमचाच मुलगा आहे. काय करते मुलगा? काय करणार आहे हो, शेती आहे म्हणलं भरमसाठ. शेतीत म्हणलं मस्त चक्रा मारायचं ना आपलं घर सांभाळायचं बस. हा? अरे आम्हाला म्हणलं काही करायची गरजच नाही ना. आता एवढी मोठी म्हणलं शेती आहे, आणखी किती कमावून ठेवता का काय? आपल्याला सांगा थोडी न्यायची आहे. म्हणलं पाहुणं, अरे हे या पुरीच्या कायले मागा लागले राजो. हे सदू पाटलाची पोरगी म्हणलं तोतरी आहे ना, याची पोरगी तोतरी आहे म्हणलं. अरे सकाराम, लेका सदू पाटलाची पोरगी दिले का तोतरी आहे म्हणते बे, कसं करतले का? हा बहीण राजा, मला तर म्हणलं डोकसच नाही चालू लागलं बाबा. आता तू सांग म्हणलं, हे जर पोरगी आपण म्हणलं त्या सदू आपल्या ले मारत्याला जर म्हणलं दाखवली तर नाही का म्हणलं हे बा दिलेले हजारे वापस मागते म्हणलं ते. हो काऊन का म्हणजे लयच खेप त्याला आपण घातलं ना. घ्या. अबे तू ते आहे म्हणून काय झालं हा? पण भारताचं पोरग कोणतं सलमान खान आहे रे? हा? कोणतं सलमान खान आहे का हा? अबे त्याचे पोरग म्हणलं तोत्राच आहे ना. तोत्र्याची म्हणलं जोडी होऊन जाते ना मस्त. टेन्शन नका घेऊ, यायला म्हणलं सदू पाटलाचं घर विचारतो. हा चल म्हणा डायरेक्ट आम्हाला सदू पाटलाच्या घरीच जाऊ ना. अच्छा 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 जरा तोतरी आहे नाही. बर 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 नाही माझा मला म्हणणं आहे बाबा, इतक्या दूर आलोच का नाही तर म्हणलं म्हणजे जाऊन जरा अशी म्हणलं भेट देऊन तरी यावं बा त्याच्या घरून. हो ते बरोबर आहे म्हणा तुमचं, म्हणजे भेट तर द्यास लागेल का नाही इतक्या दुरून समजा. आता एवढी मोठी गाडी घेऊन आले तर बरं एक काम करा म्हणलं, ऐकून या पहा असं सरकत जा म्हणलं. हो चौकात एक म्हणलं हनुमानाचं मंदिर आहे, बरोबर हनुमानाच्या मंदिरासमोरचं घर म्हणजे सदू पाटलाचं घर. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मंडळी. हा धन्यवाद म्हणा तुमचा. हो, धन्यवाद. अरे धन्यवादचं काय राजा हो त्यातनी. फक्त मी काय म्हणतो, हे गाडी जी आहे ना तुमची जराशी म्हणलं हे पहा रोडच्या काठाला लावून द्या. हो काऊन का म्हणलं गावात गाडी जात नाही म्हणलं तुमची. बर 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 ठीक आहे ना, लावतो गाडी लावतो म्हणलं. चला येतो मग मंडळी. हो 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 या या या. अरे तुकाराम, हे असत का घर? काऊन का म्हणलं हे पहा मारुतीच्या देवळासमोरचं घर म्हणलं हेच होय. हो मी तर म्हणतो हेच हो बा घर. काऊन का म्हणलं असं वाटतंय ना पाटलाचं घर होय म्हणून. हेच असं नावाज देऊन पाहू ना. अरे पाटील, ओ सदू पाटील, अरे घरी आहे का हो? बापा कोणी घरी आहे का नाही बरं? असं ना, थांबा ना जराशे. अरे ओ सदू पाटील, अरे घरी आहे का हो? हॅलो बापा कल्ला बोला. राम राम सदू पाटील का? हो 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 सदू पाटीलच बोला ना. अरे काही नाही म्हणलं, त्या समाधान किरकिरे ना तुमच्या घरचा पत्ता दिला होता. अरे बापाले का आपलं हे पुरावाले व्हा का म्हणलं तुम्ही. हो 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 पुरावालेच ते आहे ना आपलं समाधान किरकिरे म्हणलं, तुम्हाला सांगितलं असं ना आज येऊ लागले म्हणून. हो 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 त्याचा म्हणलं फोन आला होता राजा, म्हणलं हे बा मला जरा लक्ष विसरलं. या 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 ना घरात या ना. बर 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 चला 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 घरात चला. राम 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 मंडळी. अरे ते झालं असं म्हणलं माझ्या जरासं लक्षातून उतरलं राजो, म्हणजे आज पाहुणे येणार आहेत म्हणून. हो नाही तर आम्हाला म्हणलं समाधान भाऊ ना असं काही सांगून दिलं तर पाहुणे येत आहे म्हणून. म्हणलं ठीक आहे येऊ द्या ना, येऊ द्या म्हणलं. यायचं म्हणलं सकाळी यायचं कानावर टाकलं होतं मी येऊ. हा म्हणजे कसं आहे आपण आपलं काम करून टाकायचं नाही का. म्हणजे पाहून घ्यायला काही हरकत असते का? माझ्या तर म्हणणं तेच आहे गड्या कोणाला आहे पा पाहून घ्यायला काही हरकत नाही ना. हा एकदा पाहून घ्यायचं मग कसं आहे पुढचं पुढे पाहता येते. हो ना बरोबर आहे ना. आता हे पोरग म्हणलं हे पहा पोरग एकच नंबर आहे म्हणलं. हो आता समजा गावातला पाटलाचं होय ना मारुतरावचं. घरी म्हणलं हे पहा जमीन आहे म्हणलं भरमसाठ. हो आणि मशीन म्हणलं राजा हल्याचं मस्त काय ना, काही भूर जमीन आहे म्हणलं. टेन्शनच नाही ना रे बा, एवढं पीक काढतं म्हणलं पोरग ते बा सांगू नये मजा रे म्हणलं. आणि समजा वरून धंदा आहे म्हणलं याचा, याच्यानं पैसे देते ना. हा आता समजा म्हणजे धंदा काही गलत नाही म्हणा, ज्या लोकांना समजा गरज आहे हो त्याचे काम भागवते ना. हो याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे राजा. हो हा त्याचं म्हणजे असं नाही बा समजा आपल्याला याचंच खायचं बा. हा तर ज्याची समजा तंगी आहे त्याला समजा बिन्याची पैसा देते ते. हा पण ते याद कम लावा लागते तर समजा लोकांना किंमत नसते ना म्हणलं फुकाची. हो ते आहे म्हणा, फुकटाचं म्हणलं लोकांना किंमतच नाही राहत. फक्त मंडळी कसं आहे गड्या, आपल्याला म्हणलं पोराला कोणता शोक पण नाही पाहिजे. हो पोरग म्हणजे निर्व्यसनी पाहिजे ना. हो पोरगी म्हणलं पाल हे पा एकदम सुंदर आहे म्हणलं. हो आता म्हणलं कधी भेटायचं कधी काय समजा हे करायचं म्हणलं आम्हाला सांगून द्या. हो म्हणजे कधी म्हणलं तुम्ही दिवस देता हा तर त्या दिवशी म्हणलं तुम्ही येऊन जायचं. हो 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 चालते ना. आता कसं आहे म्हणलं आम्हाला घरच पाहायचं होतं, जरासं म्हणजे माणसं वगैरे पाहायचे होते नाही का. तर आम्ही म्हणलं आता पोराच्या समजा बापाच्या कानावर टाकून देतो बा, म्हणजे पाहायला काही हरकत नाही आहे. आता एक दिवस म्हणलं आम्ही म्हणजे सर्वजण येऊन जातो समजा. म्हणजे कसं आहे दोन चक्रीतनी काम झालं पाहिजे आपलं. हो एक डाव तुम्ही यायचं एक डाव आम्ही, म्हणजे कसं आहे जास्त टाइमपास झाला नाही पाहिजे कोणाला, म्हणजे जास्त खर्चात पडायचं काम नाही नाही का.
हो 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 चालते ना चालते ना चालते. हो आमची म्हणलं पा होकार आहे म्हणलं आमचा, पाहून घ्यायला काही हरकतच नाही आहे, तर मला घेऊ पाहून. बर बर, तर म्हणलं हे दिवस कोणता देता? हा दिवस म्हणलं ठरवून घेऊ. अरे समजा त्या दिवसाला म्हणलं माहिती आहे तर मग. आता कसं आहे तुकारामजी, दिवस म्हणलं तुम्ही सोमवारच घ्या ना. हो आजचा म्हणलं रविवार आहे, उद्याचा म्हणलं सोमवार घेऊन टाका. खायला टाइमपास करत बसता हा? येऊन जा म्हणलं उद्या त्याला घेऊन. बापा आता हे तर म्हणलं सोन्याहून पिवळं म्हणलं. ठीक आहे ना, आता म्हणलं हे बा उद्या द्यायला घेऊन येतो म्हणलं आम्ही. बर बर चालते ना, चालते चालते चालते, या मग उद्या. म्हटलं नाही का तू करा, म्हणलं नाही का आपण उद्याचा दिवस तर दिला, पण जसं म्हणलं आपण त्या पोरीविषयी ऐकलं, पोरगी तोतरी आहे म्हणते. मी म्हणतो त्या आपलं सगळं आपलं हे सदू पाटलाचं त्या किरकिराचं म्हणलं सांगणं आपल्याला काम नव्हतं का? हा जेव्हा समजा पोरगी तोतरी आहे का असं काही, म्हणजे समजा म्हणजे आता तुला काय वाटतं म्हणलं, मी काय गलत बोलू लागलो का? सकाराम अगाऊ नको चालू. तसं तर म्हणलं मग आपलं सांगणं काम होतं, पोरगं तो तर आहे म्हणून आपण सांगितलं का? मी काय म्हणतो हे पा, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची. हो 100% म्हणलं ते पोरीला बोलू देत नाही, आणि आपण म्हणलं पोराला बोलू द्यायचं नाही. हा पोर काही म्हणलं शांत ठेवायचं ना, म्हणजे लग्न होईपर्यंत माहीतच नाही पडलं पाहिजे दोघं तोच नाही मग. हा कसं का नाही? हा लग्न झाला होय ना काही बी मग, म्हणजे येईल काय वाटत मग, ये ना येईल फसवलं, ये ना येईल फसवलं. हा असं वाचन ते. हा जाऊ द्या, आपल्याला काही नाही करला का, जमतं म्हणलं हे देऊ, म्हणलं हे न घेऊन देऊ. काय बा आता कसं करतो तर म्हणलं हे पा बऱ्या तर काही सुचू नाही राहिलं. हो म्हणजे मला म्हणलं काय आपल्यावर नाही आली पाहिजे. काय बापा तुम्हाला शोक आहे वा स्वैरी कितनी घुसाचा काम ना धाम. हा ते मारता म्हणलं तुमचा माघारी किती म्हणलं बदनाम्या करते, पैसे खाल्ले लगे पैसे जमवले असं तसं म्हणलं बापा, तरी म्हणलं तुम्ही त्याच्यात काही काम नाही ना म्हणलं घुसाचं. ते पहा पण मी म्हणतो बायाच्या जातीनं बोलणं नाही पाहिजे मधात माणसाच्या कामात. हा तुला समजतं का? हा जराशी म्हणलं मुकी म्हणतो अरे घरदार म्हणलं थांबा लागत ना, तो आला इतर म्हणलं चालला नाही बा, खायचे वादे होते म्हणलं आपले. हो खायचे वादे होते ना. करे सकाराम फोन केला होता ना, बोल काय म्हणतो? अरे काय राजा मारोतराव, काय म्हणतं का काय म्हणतं म्हणून राहिले. हा अरे ज्या कामासाठी म्हणलं आप गेलो होतो ते झालं ना. हा? सदू पाटलाच्या पुरीचा म्हणलं हे पा दिवस घेऊन आलो. हो उद्या जात आहे, पण एक काम करा, पोराले समजावून सांगायचं. हो सोयरी कितनी मीटिंग मध्ये बसून असताना एक शब्दही बोलायचा नाही. हो त्याचं माम कुड विचारपूस काय आहे ते हे पा आम्ही म्हणलं दोघं सांभाळून घेतो काय आहे तर. हो आणि तुम्ही म्हणलं पोरीले जास्त विचारपूस करायची नाही. तुम्ही जर म्हणलं पोरीला जास्त विचारपूस केली तर म्हणलं हे पा सदू पाटील मग तुमच्या पोराला जास्त विचारपूस करते. हो मग सदू पाटलाच्या ते लक्षात नाही पोरगा तोच आहे म्हणून. हा मग सोयरी घुकतो बरं. हो ना बरोबर आहे म्हणा, पण हे आपण काय जास्त पोरीला विचारपूस करतो म्हणा. आता विचारपूस करणारा म्हणलं मधातलं माणसं कोण आहे? तुम्हीच आहे ना. ते विचारपूस म्हणलं हे पण निकाल तुम्हालाच करायला लागते, एवढी सोयरीकच म्हणलं तुम्हाला करून द्यायला लागते. हो हो म्हणजे पहा, म्हणजे आता कसं करायचं काय करायचं हे तुम्ही पहा म्हणलं. आता हो आता आम्हाला काय समजतं ना त्या सोयरीकीतलं. हा तेवढं द्या म्हणलं करून, काय तर आम्ही नाही करत म्हणलं विचारपूस. बर 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 चालते ना मग. तर पा उद्या म्हणलं 10 वाजता निघून जाऊ मग. हो काही हरकत नाही ना, गाडी म्हणलं सांगून देतो मी, तर जाऊ म्हणलं 4-5 जण. हो जाते येते ना, फक्त मी काय म्हणतो हे पा, हे काय बाई म्हणलं सोबत घ्यायची नाही, काही कामच नाही म्हणलं बायाच्या सोयरी किती. हा बाया म्हणलं हो सोडचा चुली बशी जाते का निकाल म्हणलं सोयरी म्हणून येते ना, काही कामच नाही म्हणलं बाई घ्यायचा. अरे हो ना बा, नाही घेत म्हणलं, घरची बाई तर नाही घेत. चला ठीक आहे मग जाऊ उद्या. चालते ना, चालते.